देशातील शेतमालाच्या बाबतीत आणि एकंदरीतच शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि त्यांची जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी केंद्र शासनाने 3 नवीन कायदे पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये पास केले. अर्थात हे कायदे पास करताना निश्चितपणे त्या पाठीमागची भूमिका, त्या पाठीमागे केलेलं संशोधन आणि आतापर्यंतचा आलेला अनुभव या सगळ्यांचा विचार करूनच मग अर्थात हे कायदे तयार केले असतील आणि केंद्र शासनाने तसा निर्णय घेतला असेल याबाबत शंका घेण्याचं काही कारण नाही. पण ह्या कायद्यांच्या बाबतीमध्ये काही शेतकरी संघटना आणि विशेषतः पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यातून आणि नंतर काही ठिकाणी देशभरून जसं ते त्याचा स्प्रेड झाला आणि मग या शेतकरी संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी या कायद्यांना विरोध दर्शवण्याची भूमिका घेतली. सुरुवातीला हा विरोध तितका तीव्र नसला तरी नंतर ह्या विरोधाची तीव्रता प्रचंड वाढत गेली आणि नोव्हेंबरमध्ये मग दिल्लीच्या कडे या लोकांनी त्यांचा मोर्चा वळवला आणि मोठ्या संख्येने ट्रॅक्टर्स, ट्रॉलीज वगैरे घेऊन हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती येऊन पोहोचले आणि त्यानंतर काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि हे प्रोटेस्ट अजून चालू आहे. या शेतकऱ्यांच्या संघटनांची एकच मागणी आहे की हे जे कायदे आहेत हे कायदे रद्द करण्यात यावेत, कारण या कायद्यांमुळे त्यांच्या हितास बाधा येते. अर्थात केंद्र शासनाची भूमिका अशी आहे की या कायद्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने असं सजेशन दिलं की काही दिवस हे कायदे स्थगित करण्यात यावेत आणि जेणेकरून मग त्यामध्ये विचार करावास वेळ मिळेल आणि अर्थात हे जे आंदोलन चालू आहे ते आंदोलनसुद्धा त्याची तीव्रता कमी होईल. पण याचे काही परिणाम झालेले नाहीत आणि अजूनही गेले 4-5 महिने जे आंदोलन चालू आहे ते चालूच आहे आणि हे आंदोलन जे चालू आहे ते कोविड-19 किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती, कोरोनामुळे नुसतंच भारतच नव्हे, जागतिक जी अर्थव्यवस्था आहे आणि जागतिक जीवितहानी झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा हे जो आंदोलन आहे ते अजूनही चालू आहे. मला खरं म्हणजे की आज हा विषय काढण्याचं काही कारण नाही आहे, कारण सगळं जग आणि विशेषतः भारतामध्ये कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे आणि तो विषय सोडून मग आपण या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत किंवा प्रश्नाबाबत का विचार करतो आहोत. मला एकच सांगायचं आहे की आपण रिॲक्टिव्ह झालेलो आहोत. काही घडतं आणि मग त्याच्यावरती आपण आपले विचार करतो आणि कायमस्वरूपी त्याच्यामध्ये काही नेहमीच असा विचार करतो का, तर तसं होत नाही. आणि म्हणून मग ह्या कोरोनाच्या जे काही सध्या चर्चा चालू आहे प्रसार माध्यमामध्ये त्याच्यामधून हाही एक विषय सध्या चालू आहे आणि त्या विषयाकडे सुद्धा देशाने गांभीर्याने बघितलं पाहिजे, यासाठी हा मी विषय मांडत आहे. मला खरं म्हणजे की या विषयात जायचं नाही आहे. जे शेतकऱ्यांचं आंदोलन ते योग्य आहे की अयोग्य आहे, या कायद्यांच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीमुळे निश्चित काय होणार आहे याबद्दल मला जायचं नाही आहे. किंवा मग काही लोकांच्या मते असं आहे की ज्या APMCs आहेत की जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्यांचं वर्चस्व कमी होईल किंवा त्याच्यामुळे देशामध्ये शेतकऱ्यांची हानी होईल किंवा त्याच्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत किंवा मग मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा आपण ज्याला आधारभूत किंमत म्हणतो किंवा मग शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रोखीने काही रकमा द्यायच्या, हे सगळे विषय आहेत. मी याच्याकडे कुठेही जाणार नाही किंवा याला मी टचसुद्धा करणार नाही किंवा हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे याच्यामध्ये मला खरं म्हणजे त्याला हात लावायचा नाही. मी एक वेगळा विचार मांडतो आहे आणि हा विचार खरं म्हणजे की केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाशीच निगडीत नाही आहे, तर येणाऱ्या पुढच्या पिढ्यांच्या दृष्टीने हा अतिशय तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्याची व्याप्तीही लक्षात घेऊन आपण या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे, ना की केवळ हा शेतकऱ्यांच्या शेतमालाचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक प्रश्न आहे असं संकुचित न बघता याची व्याप्ती निश्चित काय होणार आहे भविष्यामध्ये तसं त्याकडे बघितलं पाहिजे आणि शक्य जर झालं तर मग त्यामध्ये आपल्याला काहीतरी काही नाविन्यपूर्ण असं काही सोल्युशन किंवा त्याच्यासाठी काहीतरी असे उपाय आपल्याला सुचवावे लागतील. त्याबद्दल मी आपणाशी थोडीशी चर्चा करणार आहे. आपल्याला कदाचित विसर पडतो की हे पूर्वी काय घडलेलं आहे आणि मग आपण आज काय घडतंय याच्यावरती जास्त लक्ष देतो. आपल्याला खरं सांगायला हरकत नाही आहे की 250-300 वर्षापूर्वीची जर जगाची अर्थव्यवस्था बघितली तर ही सर्व अर्थव्यवस्था ही केवळ आणि केवळ कृषी उत्पन्नावरती जास्तीत जास्त आधारित होती. अर्थात थोडीफार कारखानदारी असायची, फार नगण्य स्वरूपात सेवा क्षेत्र असायचं, व्यापार असायचा, पण मूलतः गेले 10-12 हजार वर्षापासून या पृथ्वीतलावरती जे काही घडलं
ते केवळ कृषी क्षेत्राच्या मुळे जे होतं आणि कृषी क्षेत्राचं जे उत्पन्न होतं, शेतकरी जे उत्पन्न काढायचे त्याच्यावरती खरं म्हणजे की जगाची अर्थव्यवस्था चालायची. पूर्वी ज्यावेळेस लोकशाही नव्हती त्यावेळेस राजे असायचे, महाराजे असायचे, सम्राट असायचे, त्यांचं सैन्य असायचं आणि त्यांची व्यवस्था असायची. त्या व्यवस्थेसाठी लागणारा जो निधी असतो, जो पैसा होता, तो केवळ शेतसारा किंवा शेतीमधून येणाऱ्या उत्पन्नावरूनच असायचे. त्यामुळे केवळ जगाचा उदरनिर्वाहच नाही आहे, तर जगाची जी प्रशासकीय आणि शासकीय व्यवस्थासुद्धा गेली 10-12 हजार वर्ष शेतीवरती चाललेली होती. आणि गेल्या 250 ते 300 वर्षामध्ये मग केवळ याच्यामध्ये बदल झाला. आपल्या इथे जर विचार करायचा जर झाला तर भारताचा ह्या औद्योगिक क्रांती, पहिली औद्योगिक क्रांती ही जी झाली 250 वर्षापूर्वी, त्याच्यापूर्वी औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी भारत हा जगातील महासत्ता होता. भारताचं सकल उत्पादन, ज्याला आपण GDP म्हणतो, हे जगात सगळ्यात जास्त होतं आणि त्यानंतर अर्थात चीनचा नंबर होता. पण नंतर जशा या आपल्या औद्योगिक क्रांती होत गेल्या तसं भारताची ही जी सुप्रीमसी होती, हजारो वर्ष भारत हा खरं म्हणजे की आर्थिक महासत्ता राहिलेला देश होता. पण तो मग कुठेतरी आपली जी पोझिशन होती ती कमी होत गेली आणि मग आपण आता कुठे होते सगळ्यांना माहिती आहे. मी पुन्हा सांगायची गरज नाही. पण एक आहे की जेव्हापासून औद्योगिक क्रांत्या सुरू झाल्या तेव्हापासून भारताची सुप्रीमसी किंवा भारताचं जे वर्चस्व होतं जगाच्या अर्थव्यवस्थेवरती ते पूर्णपणे लयाला गेलं. याच्यामधून एकच मुद्दा लक्षात होतो की जोपर्यंत जगाची अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून होती तोपर्यंत भारत हा जगाची आर्थिक महासत्ता होता. हे अधोरेखित केलं पाहिजे. दुसरी गोष्ट ती अशी की पूर्वी जे काही कर असायचा तो शेतसारा किंवा शेतीवरून येणारा, त्यावेळेस इन्कम टॅक्स नव्हता किंवा कस्टम्स नव्हता किंवा आताचा GST आहे किंवा एक्साईज असतो किंवा स्टॅम्प ड्युटी, असे कुठलेच कर नव्हते. केवळ एक कर असायचा आणि तो म्हणजे शेतीवरती असलेला कर, आणि ते एका करामुळे मग पूर्ण अर्थव्यवस्था चालायची. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग त्याचं कलेक्शन, मग अर्थात त्याच्यामध्ये खूप त्रुटी असायच्या. पण एक आहे की त्या शेतीच्या कृषी अर्थव्यवस्थेने सगळे इकॉनॉमी सस्टेन करत होते. आजचं चित्र आता बदललेलं आहे. ज्यावेळेस शेतीच्या व्यतिरिक्त इंग्लंडमध्ये खरं म्हणजे की सुरुवात झाली औद्योगिक क्रांतीची आणि ज्यावेळेस स्टीम इंजिन आलं, 1776च्या दरम्यान स्टीम इंजिन आलं, वाफेवरती चालणारं, आणि मग माणसाचे स्नायू किंवा जनावरांच्या स्नायूच्या ऐवजी यांत्रिकी ताकद सुरू झाली आणि तेव्हापासून पहिली औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि मग जग बदलत गेलं. अर्थात दुसरी औद्योगिक क्रांती 1840 आणि 1860च्या दरम्यान झाली, ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी, विद्युत आणि इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन, आणि नंतर मॅस प्रोडक्शन सुरू झालं. आणि तिसरी औद्योगिक क्रांती ही 1960च्या दरम्यान इंटरनेट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सुरू झाली. आणि यामुळे मग असं झालं की जे GDP आहे जगाचा, तो GDP हा शेतीपेक्षा ह्या सेवा क्षेत्र आणि कारखानदारीपासून प्रचंड वाढला गेला. आणि मग शेतीवरती अवलंबून असलेले लोक हे सेवा क्षेत्र आणि कारखानदारीकडे मायग्रेट झाले किंवा तिकडे ते शिफ्ट झाले. प्रचंड रोजगार या दोन, कारखानदारीमध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये झाला. आणि ते चांगलं होतं की खरं म्हणजे की रोजगार म्हणजे लोकांना उदरनिर्वाहासाठी काहीतरी मिळावं, त्याची एक खरं म्हणजे की एक चांगला या ग्रहावरती एक चांगलं काहीतरी घडलं. त्याचे काही दुष्परिणाम आहेत पण त्याच्याकडे जाण्याची गरज नाही. पण लोकांच्या हाताला काम मिळाले आणि मोठ्या प्रमाणात काम मिळालं. अर्थात जगाची लोकसंख्या वाढली, जी 1700च्या दरम्यान जी लोकसंख्या होती त्याच्या आत्ता जर बघितलं तर ते 7-8 पटीने जरी म्हणायला हरकत नाही, इतकी ती लोकसंख्या आहे. तर लोकसंख्या जरी वाढली असली तरी लोकांना काम मिळालं. पण याचा अर्थ असा आहे की सगळी जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या आता खरंच कारखानदारी आणि सेवा क्षेत्राकडे वळली गेलेली आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इथून पुढे काय होणार आहे, जे झालं तो इतिहास आहे. पण इथून पुढे या ग्रहावरती भारतामध्ये काय होणार आहे त्याच्याकडे तुम्ही, आम्ही, राज्यकर्ते यांनी आणि अर्थशास्त्रज्ञ यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा मग भविष्य जे आहे ते कदाचित आपण योग्य वेळी तयारी केली नाही, त्यामुळे कदाचित काही विचित्र पद्धतीने ते होऊ शकतं. म्हणून तिकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजची परिस्थिती काय आहे? आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण संयुक्त राष्ट्रसंघ युनो जे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे अन्न आणि शेती
संघ जो आहे FAO म्हणतात त्याला, त्यांच्या आकडेवारीनुसार जगाचं जे सकल उत्पादन आहे संपूर्ण जगाचं GDP आहे, जगाचा जो GDP आहे त्याच्या फक्त 4% GDP हा शेतीच्या उत्पादनापासून मिळतो, फक्त 4%. आणि उर्वरित 90-95% जो काही असेल तो कारखानदारी आणि सेवा क्षेत्रामधून मिळतो. हे फार महत्त्वाचं आहे. शेतीमधून आज फक्त 4% सकल उत्पादन मिळतं आणि उर्वरित जे आहे ते सगळं उत्पादन जे आहे ते कारखानदारी आणि सेवा क्षेत्रामधून मिळतं. जगाचं जर खरं म्हणजे की इक्वॅलिटी किंवा आर्थिक समानता जर असेल तर निश्चितपणे काय पाहिजे मग की जर शेतीपासून जर जगाचा GDP 4% असेल तर फक्त 4% लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून पाहिजे आणि मग तुमच्या औद्योगिक आणि सेवा क्षेत्रावरती उर्वरित 90-95% जी लोकसंख्या आहे ती त्याच्यावरती अवलंबून पाहिजे. चित्र काय आहे? फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या स्टॅटिस्टिक्सनुसार जगाचा GDP शेतीपासून फक्त जरी 4% असला तरी त्याच्यावरती आजही 60% लोक हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अवलंबून आहे. आर्थिकदृष्ट्या हे अतिशय विदारक चित्र आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. ही समजण्याची गरज आहे की जगाच्या बाबतीमध्ये मग ते भारताकडे आपण नंतर येऊ की जगाचं सकल उत्पादन 4% आहे, त्याच्यावरती 4%च लोकसंख्या अवलंबून पाहिजे, पण ती आहे 60%. याचाच अर्थ असा आहे की शेती क्षेत्राच्या जे उत्पादनाला तितकी किंमत मिळत नाही आहे किंवा त्याच्यासाठी जे काही बाजारभाव असतो तो बाजारभाव तशा पद्धतीने विकसित झालेला नाही जेणेकरून त्या मालाला तसा त्याचे रिटर्न्स मिळत नाहीत आणि मग तो क्षेत्र जे आहे ते आर्थिकदृष्ट्या विकलांग आहे जागतिक पातळीवरती. अर्थात काही देशांनी याच्यामध्ये बदल केला, जसे की जे राष्ट्र जे होते की जे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आधुनिकीकरणाकडे गेले आणि महासत्ता झाली. आर्थिक उदाहरण जर द्यायचं झालं तर अमेरिकेचं उदाहरण देता येईल, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्यांची आज जर आपण बघितलं, पूर्वी त्यांची परिस्थिती वेगळी होती, पण आज जर बघितलं तर त्यांचं शेतीचं उत्पादन जे GDP आहे, सगळ्याच्या GDPमध्ये शेतीचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे की शेतीपासून मिळणारा GDP आहे तो फक्त 1% आहे आणि त्याच्यावरती किती टक्के लोकसंख्या अवलंबून आहे ती पण 1%च आहे. म्हणजे जगामध्ये जे पाहिजे तसं अमेरिकेमध्ये आहे की जितका GDPचं जितकं पर्सेंटेज, GDPची जितकी व्याप्ती तेवढीच लोकसंख्या त्याच्यावर असेल. त्यामुळे कुठेतरी मग आर्थिक असमानता नसल्यासारखं होतं. पण जगाचं जर उदाहरण बघितलं तर आपण बघतोय की 60% लोकसंख्या फक्त 4% उत्पादन अवलंबून आहे, त्यामुळे प्रचंड आर्थिक असमानता आहे. भारताचा जर विचार करायचा जर झाला तर भारताचा आजही जवळजवळ 55 ते 60% लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवरती किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती अवलंबून आहेत आणि त्याच्यापासून मिळणारं जे GDP आहे, सकल उत्पादन आहे भारताचं शेतीपासून, ते 9 ते 12, 13, 14, 15% आहे. आकडेवारी बदलत राहते. याचाच अर्थ असा आहे की आपली जगाच्या सरासरीपेक्षा परिस्थिती थोडी जरी बरी असली तरी जे 12-13% सकल उत्पादनावरती आपली जवळजवळ 55% लोकसंख्या अवलंबून आहे आणि मग उर्वरित कारखानदारी आणि सेवा क्षेत्रावरती अवलंबून आहे. आणि याच्यामुळे मग परिस्थिती अशी आहे की जिथे जास्त उत्पादन आहे, इकॉनॉमीची साईज मोठी आहे, अर्थाचं जे काही अर्थकारणाचं आकारमान मोठे आहे तिथे कमी लोकसंख्या अवलंबून आहे आणि शेतीवरती जिथे प्रचंड मोठी लोकसंख्या अवलंबून आहे तिथलं उत्पादन कमी आहे आणि मग त्यामुळे निश्चितच स्ट्रेस तयार झालेला असतो आणि मग आपण बघतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बाकी त्यांच्यासाठी व्याज माफ करणं किंवा असे प्रचंड गोष्टी घडतात आणि त्यांचे जर दरडोई उत्पन्न जर बघितलं ते अतिशय मिनिस्क्युल असतं. त्यामुळे त्यांचं राहणीमान सुद्धा हे सेवा क्षेत्रावरती आणि कारखानदारीवरती अवलंबून असलेल्या लोकांच्या पेक्षा अतिशय असं विदारक असं आहे. याच्यामध्ये खरं म्हणजे अमेरिकेसारखा आपल्या ब्युरोक्रसीने, मी राजकीय लोकांना तितकासा दोष देणार नाही, पण ब्युरोक्रसीने ठामपणे दरवर्षी सांगितलं पाहिजे की आपले जे बजेट्स तयार होतात, आपले जो अंदाजपत्रक तयार होतो किंवा आपल्या ज्या योजना तयार होतात त्या योजनांचं एकच लक्ष असलं पाहिजे होतं की सकल उत्पादनामध्ये ज्या क्षेत्राचा जितका वाटा आहे तेवढीच लोकसंख्या त्याच्यावरती ठेवायची आणि बाकीची लोकसंख्या शिफ्ट करायची. ते आपल्याला करता आलं नाही, जे अमेरिकेने केलं. आणि मग आत्ताही खरं म्हणजे की
जर शेती क्षेत्रावरचं जर अवलंबित्व असेल की शेती क्षेत्रावरती जर 55 आणि 60% लोक जर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अवलंबून असतील, तर मग एकतर ते जी लोकसंख्या अवलंबून आहे ती आपल्याला सेवा किंवा कारखानदारीकडे शिफ्ट करावी लागेल, किंवा मग GDPचा जो हिस्सा आहे तो आपल्याला 55 ते 60% हा शेतीपासून मिळेल असं केलं पाहिजे. जगाचं जे आपण जे चलनवलन बघतो ते असं आहे की शेतीवरचं उत्पादन हे त्याचं कमीच आहे आणि कारखानदारी आणि सेवाचं उत्पादन जास्त आहे. त्यामुळे GDPमधलं शेतीपासून मिळणारं उत्पादन वाढण्याकडे कोणाचं लक्ष दिलं जात नाही. केवळ शेतीकडची जी लोकसंख्या आहे ती कारखानदारी आणि सेवा क्षेत्राकडे वळवण्यासाठी प्रयत्न चालू असतात. आपल्या देशामध्ये ते चालू आहेत आणि आपल्याकडे आपल्याला सांगायला हरकत नाही की आपल्या एका राष्ट्र पातळीवरती नेत्याने सांगितलं होतं की जर घरामध्ये 2 भाऊ असतील तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने मग व्यवसाय करावा किंवा नोकरीमध्ये जावं, असं त्यांचं ते प्रसिद्ध वक्तव्य आहे. हरकत नाही, तीच स्ट्रॅटेजी पाहिजे, कारण अमेरिकेने तसं केलं आहे किंवा ज्या डेव्हलप कंट्रीज त्यांनी तसं केलेलं आहे, त्यामुळे तसं करायला काही हरकत नाही. पण आता प्रॉब्लेम झालेला आहे, ते शक्य आहे का? खरं म्हणजे ते शक्य पाहिजे, पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता पहिल्या 3 औद्योगिक क्रांतीमध्ये शेती क्षेत्र आणि औद्योगिक क्रांतीनंतर कारखानदारी आणि सेवा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त नोकऱ्या तयार झाल्या, प्रचंड मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तयार झाल्या. पण आता जी 4थी औद्योगिक क्रांती ही 2008-10 पासून सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे चित्र बदललेलं आहे. यावेळेस 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये नोकऱ्या वाढतीलच असं नाही. इनफॅक्ट काही रिपोर्ट्सप्रमाणे, ज्याच्यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल किंवा अन्य बरेचसे तसे रिपोर्ट्स आहेत, त्यांच्या रिपोर्ट्सप्रमाणे पुढच्या 10-15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये आज ज्या नोकऱ्या आहेत जगामध्ये त्यातल्या 65% नोकऱ्या या संपुष्टात येतील. अर्थात काही नवीन नोकऱ्या तयार होतील, पण त्या इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होणार नाहीत की ज्या नोकऱ्या संपुष्टात आल्या तितक्या संख्येने ते येतील. त्यामुळे तिथे नेट अनएम्प्लॉयमेंट ही वाढत जाणार आणि ती प्रचंड वाढणार आहे. आता याचा दुसरा अर्थ असा आहे की शेती क्षेत्रावरती जे लोक अवलंबून आहेत त्यांना कारखानदारी आणि सेवा क्षेत्रामध्ये जाण्यासाठीचे दरवाजे आता बंद होत चाललेले आहेत. किंबहुना आता ते काही जर क्षेत्र आपण बघितले तर आजच ते बंद होताना दिसत आहे. आणि हे कशामुळे होत आहे तर 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्स, 3D प्रिंटिंग, असे खूप काही असे यायला लागले, ते ऑटोमेशन यायला लागले, रॉबोटिक्स यायला लागलेले आहे. इव्हन शेतीमध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी ते टेक्नॉलॉजीचा वापर होतो आहे. या सगळ्या गोष्टीमुळे मग रोजगार कमी होतो आहे. अर्थात संपत्तीचं क्रिएशन वाढलेलं आहे, पण ते काही मुठभर लोकांच्या हातामध्ये चाललेलं आहे. ते काही त्याच्यामध्ये वर्कर्स किंवा नवीन नोकऱ्या याच्यासाठी जात नाही आहे. ऑटोमेशनमुळे ते ठराविक लोकांच्याकडे जात आहे आणि त्यामुळे नोकऱ्यांची तशी वाढ होत नाही. हा खरं म्हणजे जगातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे आजचा. कोविड हा जरी प्रश्न असला तरी तो तात्कालिक आहे, तो आपल्याला सोडवता शक्य आहे आणि तो सोडवला जाईलही, कारण वॅक्सिन आहे, बाकी काय आहे, कारण एक छोट्याशा टाईम विंडोसाठी आहे. पण हे जे कायमस्वरूपी आता जे येऊ घातलेलं आहे आणि जे आता थांबवलं जाऊ शकत नाही, कारण टेक्नॉलॉजीचा वापर हा केवळ एफिशियंट आहे म्हणून जास्तीत जास्त वापर करून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कसा नफा कमवता येईल असं गेले 30-40 वर्ष चाललेलं आहे. त्याचं आता विद्रूप स्वरूप खरं म्हणजे आणखी आता इथून पुढे वाढत जाणार आहे आणि त्यामुळे मग नोकऱ्या कमी होत जातील आणि मग शेती क्षेत्रावरती अवलंबून असलेल्या लोकांना कारखानदारी आणि सेवामध्ये जाण्यासाठी दरवाजे काही दिवसांनी बंद झालेले असतील. मग अशा परिस्थितीत आपल्याकडे जे ते 50-55% लोक जे शेतीवरती अवलंबून आहेत त्यांचं काय करायचं? त्यांचा GDP 10-15% दरम्यानच आहे, तो काही 50-55% जाऊ शकत नाही आहे. मग किंवा त्यांची संख्या आपल्याला तिकडे शिफ्ट करता येत नाही, ज्यामुळे की त्याचं अवलंबित्व कमी होईल शेतीवरचा. यासाठी मग हे जे आता 3 कायदे आणलेले आहेत किंवा APMCs आहे किंवा डायरेक्ट ट्रान्सफर आहेत, कॅश ट्रान्सफर्स आहेत, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी एक विचार मांडला आणि तो विचार मी मांडताना पहिल्याने एका 2 वर्तमानपत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावरती तो विचार मांडला की मला याच्यामध्ये जायचं नाही आहे, पण एक नवीन विचार की जो भविष्यासाठी शेतीवरती, आता शेतीची जी मोठी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या जर सस्टेन करायची असेल आणि एकंदरीतच देशाची अर्थव्यवस्था, खरं तर म्हणतो जगाची अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा ते उपयोगी पडेल, ही अर्थव्यवस्था चांगली राहून आर्थिक असमतोल कसा कमी करता येईल आणि मग क्लास वॉर जे पुढे घातलेलं आहे असं मला दिसतं आहे, ते क्लास वॉर
कसं अवॉइड करता येईल किंवा त्यापासून आपला बचाव कसा होईल. क्लासवर कसा काही ठराविक लोकांच्याकडेच प्रचंड संपत्ती आहे आणि काही लोकांच्याकडे रोजगार नाही, त्यामुळे त्यांना काही साधनं नाही आहेत उत्पन्नाची, आणि मग असा क्लास वॉर सुरू होऊ शकतो आर्थिक दृष्टीने. बाकीच्या गोष्टी आहेत तो आपण काहीतरी करू शकतो, पण आर्थिक दृष्टीने ते अतिशय विदारक असेल. मी त्याच्यामध्ये फार सिम्पल दिलेलं आहे. खरं म्हणजे की हे सोल्युशन जे असले पाहिजेत ते फार साधे असले पाहिजे. माझं सोल्युशन मी असं दिलं होतं की त्याला मी इंग्लिशमध्ये फर्स्ट ट्रेड मिनिमम प्राईस किंवा प्रथम विक्री मूल्य. माझा प्रपोजल असं आहे की जसं आता कारखानदारी किंवा सेवा क्षेत्रावरती त्यांचं जे प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टची किंमत हा मॅन्युफॅक्चरर किंवा उत्पादक ठरवतो. सेवा जरी असेल तरी त्याचं सुद्धा मूल्य हे उत्पादक ठरवतो. शेतीच्या बाबतीत तसं नाही. माझं प्रपोजल असं आहे, माझा सुझाव असा आहे की मेथी असेल, वांगी असतील, ज्वारी असेल, गहू असेल, द्राक्ष असतील, जे काही उत्पादन असेल एखाद्या खेड्याच्या परिसरामध्ये, तर तिथे त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे आणि त्याच्यावरती किती प्रॉफिट घ्यायचा हे सगळा विचार करून मग त्याचं कमीत कमी मूल्य विक्री मूल्य काय असेल हे सगळ्यांनी एकत्रित ठरवायचं. आणि ते ठरवल्यानंतर मग त्याच्यावरतीच खरं म्हणजे त्याचं ट्रेडिंग होईल. त्याच्याखाली ट्रेडिंग झालं तर तो गुन्हा समजला जावा, असं माझं प्रपोजल आहे. आणि याचा अर्थ असा आहे की इनडायरेक्टली आपण त्या प्रॉडक्टची MRP ठरवतो, मिनिमम रिटेल प्राईस ठरवतो आहोत किंवा मिनिमम त्याची किंमत ठरवतो आहोत. हे जर एकदा सुरू झालं की मला वाटतं की मग शेतीची अर्थव्यवस्था ही कारखानदारी आणि सेवा क्षेत्राच्या प्रमाणे अशी सुदृढ व्हायला मदत होईल. कारण शेतकरी किंवा शेती उत्पादन करणारे जे क्लास आहे त्यांना त्यांचं मूल्य ठरवण्याचा अधिकार मिळेल, जसा सेवा क्षेत्र आणि कारखानदारीच्या लोकांना आहे. मग शेतकऱ्यांनाच का नको? कारण म्हणजे हा विचार 200 वर्षापूर्वी झाला पाहिजे होता की जिथे तुम्हाला किंमत ठरवायचा अधिकार आहे मग तो उत्पादन, शेती जर उत्पादन असेल ते उत्पादनच आहे, त्यामुळे हा उत्पादनाचा किंमत ठरवण्याचा अधिकार त्यांना दिला पाहिजे. यापूर्वी जर असं म्हटलं तर हे करायचं असेल तर ते शक्य नव्हतं. आता शक्य याच्यासाठी आहे की आपल्याकडे तशी टेक्नॉलॉजी आलेली आहे की आपल्याकडे अशा पद्धतीचे आपण खरं म्हणजे की अशी टेक्नॉलॉजी 10-15 वर्षापूर्वीच आलेली, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे सगळे आलेले आहे. त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजी फार सिम्पल आहे की असे ॲप्स किंवा पोर्टल काढून सगळ्या शेतकऱ्यांनी त्या प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये त्यांची किंमत काय आहे ती ॲव्हरेज आउट करून मग ती मिनिमम किंमत ठरवायची, रिटेल प्राईस, आणि त्या प्राईसवरच्या खाली जर कोणी विक्री करणार असेल तर ती ग्राह्य धरायची नाही. अशा पद्धतीचे ह्या प्लॅटफॉर्म कायदेशीररित्या, वैधानिकरित्या जर तयार केला तर मला वाटतं की मग मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा हे जे तिन्ही कायदे केलेले आहेत ते किंवा मग APMC ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये खरं म्हणजे जाण्याची गरज पडणार नाही. आणि शेतकऱ्यांना मग त्यांचं जे स्वाभिमान आहे, त्यांचे जे कष्ट आहेत किंवा त्यांचा जो किमती ठरवण्याचा अधिकार औद्योगिक आपल्या कारखानदारी किंवा इतर लोकांच्या सारखा तसं त्यांना मिळू शकेल. आणि मग शेतीचं जे सकल उत्पादन आहे ते कुठेतरी आपल्याला 50-55च्या दिशेने घेऊन जाण्यासाठी एक ही तयारी असेल. आणि मग ह्या लोकांचा रोजगार, खरं म्हणजे की माझं प्रपोजन असं आहे की यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतीची अर्थव्यवस्थासुद्धा कारखानदारी आणि सेवासारखी सुदृढ करायची असेल तर हे एक नैसर्गिक असं हे त्याचं सूचना आहे, हे नैसर्गिक असं एक सोल्युशन आहे. याला विरोध कोणाचा होऊ शकतो हाही विचार केला पाहिजे. खरं म्हणजे की शेतकऱ्यांचा विरोध असायचं काही कारणच नाही आहे, कारण त्यांच्या शेतमालाचा भाव ठरवण्याचे अधिकार हे त्यांचे आहेत आणि हे त्यांच्या एका स्मार्टफोनवरती किंवा त्या पोर्टलवरती ते ठरवू शकतात. किती एखादा 5 गुंठ्याचा जरी शेतकरी असला तरी तो त्याच्यावरती जाऊन ते सांगू शकतो की त्याचा आहे, आणि त्या कलेक्टिव्हली त्या क्लस्टरमध्ये त्याचा भाव ठरवला जातो आणि मग तो डिस्कवर केला जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये लहान शेतकरी, मोठा शेतकरी, त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध असण्याचं अजिबात कारण नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये मग काही कायदे करण्याची गरज आहे का? कायद्याची काहीच गरज नाही. असं जर पोर्टल जर आणलं तर हे होऊ शकतं. आता आपल्याला एक साधं उदाहरण देईल की मुंबईमध्ये जसे काळ्या पिवळ्या टॅक्सी असायच्या पूर्वी त्याला परमिट लागायचं, पण ते परमिट असल्याशिवाय मग ते परमिट म्हणून फार दुरापास असायचा किंवा गव्हर्नमेंट परमिट द्यायचं नाही, शासन परमिट द्यायचं नाही आहे. पण मग उबर आलं, ओला आला, त्यांनी हे परमिट वगैरे बाजूला ठेवलं, फक्त एक ते पोर्टल आणलं, तो ॲप आणलं आणि त्याच्या आधारे मग त्यांनी हे काळ्या पिवळीपेक्षा प्रचंड मोठा आहे बिझनेस करायला लागले. तसंच मॉडेल हे या शेतीमध्ये आणलं पाहिजे की एक पोर्टल तयार करून त्याचं हे जे आहे उत्पादन आहे तो त्याचा जी किंमत आहे ते ठरवतील. अर्थात
यामध्ये थोडासा खरं म्हणजे की ह्या कृषी उत्पन्नाच्या किमती वाढल्या जातील हे खरं आहे, कारण ते शेवटी ग्राहक जो आहे, पण सध्या जे मिडलमॅन आहेत, सध्या जे व्यापारी जे आहेत, त्या व्यापाऱ्यांच्याकडे जो प्रचंड त्यांचे मधला जो गॅप ते ॲब्सॉर्ब करतात, तो गॅप खरं म्हणजे शेअर जर केला कस्टमरवर तो ऑटोमॅटिकली होऊ शकतो, तो ह्याच्यामध्ये शेअर होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक हे दोन एंटिटी आणि मधला जी एजन्सीज आहेत, या एजन्सीज आपण एलिमिनेट तर करू शकणार नाही आहेत, पण कमीत कमी केल्याने त्यांच्याकडे जर नफा कमी जर ठेवला तर मला वाटतं की ग्राहकांना सुद्धा तितकासा त्याचा फटका बसणार नाही. आणि थोड्याफार जरी किमती वाढल्या तरी मग आपण पाण्याला किंमत देतो, बाटलीला पाण्याला किंमत देतो, तिथे विचारत पण नाही आहे, किंवा मग कुठल्याही वस्तूची आपण किंमतसुद्धा विचारत नाही. मग दररोज दिवसातून कमीत कमी 3 वेळेस खातो, जे आपल्याला जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, पाणी आणि हवेच्या नंतर. त्याच्या किमती खरं म्हणजे की थोड्याफार जर वाढल्या तर तिथे ते खरं ग्राह्य धरल्या जाण्यासारखं होईल आणि समाजामध्ये काही दिवसांनी ते ॲक्सेप्ट होईल. सध्या जे अन्नावरती किंवा अन्न पदार्थावरती जो खर्च होतो घरामध्ये आणि इतर चैनीच्या वस्तूवरती खर्च होतो, तिथे कुठेतरी असं शिफ्टिंग तिथे थोडंफार ऑटोमॅटिकली होऊ शकतं. आणि सध्या जे झालेलं आहे की हे शिफ्टिंग हे सेवा क्षेत्र आणि कारखानदारीच्या प्रॉडक्ट्सकडे झालेलं आहे आणि ह्या चैनीच्या वस्तूकडे झालेलं आहे. हे कशामुळे झालेलं आहे तर ॲग्रेसिव्ह ॲडव्हर्टिजमेंट किंवा लोकांना सबकॉन्शियसली हे करून हे केलेलं आहे. त्यामुळे हे ते कृत्रिमच आहे, हे आर्टिफिशियल आहे. त्यामुळे कुठेतरी एकदा की आवश्यक वस्तू आपण जसं म्हणतो रोटी कपड्यावर मकान, त्यातलं रोटीसाठी जर हे शिफ्ट जर झालं आणि चैनीच्या वस्तूकडे जर कमी झालं तर मग जगाचं एक कल्चर तयार होतं, समाजाचं एक कल्चर तयार होतं, संस्कृती तयार होते आणि मग जिथे खरं पैसा देणं गरजेचं आहे अन्नपदार्थासाठी तिथे कोणी द्यायला तयार होईल. मला वाटतं की हा जो असा प्रकार आहे याचा समाजाने याच्यावरती निश्चित चर्चा करावी आणि हा केवळ शेतकऱ्यांचाच प्रश्न न समजता येणाऱ्या भावी पिढ्यांच्या सस्टेनन्सबद्दल, रोजगाराबद्दल आणि अर्थशास्त्राबद्दलच्या दृष्टीने याच्यावरती विचार करावा. आणि मला वाटतं की मग काहीतरी नाविन्यपूर्ण केल्याशिवाय चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये भारताला तरी तसं गत्यंतर राहणार नाही. आपण त्याचा जरूर विचार करावा. धन्यवाद.